न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे। 2 दिवसांपूर्वी मकर संक्रांत हा सण उत्साहात संपन्न झाला। यावेळी पतंग उडवण्याचा मोठा आनंद तरुणांमध्ये आणि लहान मुलांमध्ये आपण पाहिला। यावेळी चायनीज मांजा वापरला जातो। या मांजामुळेच अनेक छोटे मोठे अपघात आपण होताना पाहतो आणि म्हणूनच शासनाने या मांजा विक्रीवर बंदी घातली आहे। परंतु बंदी घातली असली तरीही काही ठिकाणी त्याची चोरून विक्री केली जाते। याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेसह पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना या मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। या आदेशानुसार जिल्हाभरात ही मोहीम राबवण्यात आली। या दरम्यान बंदी असणारा मांजा विक्री करणारा व्यक्ती आणि दुकानदारांची माहिती घेऊन तब्बल 27 लोकांवर कारवाई करण्यात आली। त्यांच्याकडून 1,88,000 रुपये किमतीचा 276 नग विविध प्रकारचा मांजा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे। दरम्यान मांजा विक्री करणारे दुकानदार यांना शासनाने बंदी घातलेला प्लास्टिक नायलॉन मांजा विक्री करू नये असं आवाहन करून यापुढे देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिलाय। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर। न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा।